श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या जातात. यापैकी पौष अमावस्या ही खूप खास आहे, कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यापैकी मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे. तर ज्यामध्ये स्नान, दान आणि याशिवाय मौनव्रत पाळण्याचे विशेष महत्त्व असते. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे म्हणतात. पण अमावस्या दिवशी आपण काही उपायसुद्धा करू शकतो. आपल्या घरात ते उपाय केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. तर बघा, ही मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या ही उद्याच म्हणजे शुक्रवारी आहे. तर ही अमावस्या सकाळी 8:02 सुरू होईल आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होणार आहे. तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आणि तर बघा, हे उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व अडलेली कामे, नकारात्मकता ह्या सर्व दूर होऊन आपल्या घरात सुख शांती नांदते. तर आपल्याला ह्या उद्याच्या मौनी अमावस्येला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, आपला पहिला उपाय म्हणजे किचन. तर आपण किचनमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे आपण पदार्थ बनवत असतो. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस किंवा किचन ओटा आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो कपड्याने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहेत. हळद ही अत्यंत गुणकारी मानली जाते. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वास्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानले जाते. म्हणूनच आपल्याला उद्या किचन आपले सर्व स्वच्छ करून आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला समोरच्या भिंतीवर हळदीने किंवा तुपाने आपल्याला एक स्वास्तिक काढायचे आहे. तर बघा, हळद ही अत्यंत गुणकारी मानली जाते. हळद ही नकारात्मक ऊर्जा संपवण्याची असे सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच उद्या आपल्याला अमावस्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते. त्याचबरोबर आपल्या घरात कधीही कशाचीही कमी भासत नाही. म्हणूनच बघा, आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर बघा, उद्या अमावस्येला आपल्याला आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे. कारण अमावस्या हा दिवस आपल्या घरातील दरिद्री काढण्याचा हा एक उत्तम दिवस मानला जातो. म्हणूनच आपल्याला उद्या आपल्या घराची अत्यंत चांगली स्वच्छता करायची आहे. जी काही आपली जाळे जळमटे लागलेली असतील किंवा अस्ताव्यस्त सामान पडलेले असेल, या सर्व गोष्टी जर आपण क्लीन केल्या किंवा आपले घर अगदी स्वच्छ केले तर या दिवशी माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. कारण अमावस्या हा माता लक्ष्मी आगमनाचा सुद्धा दिवस मानला जातो. या दिवशी आपण अवश्य आपल्या घराची साफसफाई ही केलीच पाहिजे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील साफसफाई करताना आपल्या घरातील फरशीसुद्धा आपल्याला गोमूत्र, हळद टाकून आपल्याला पुसायची आहे. कारण या दिवशी जर आपण ही कामे केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात कायम तिचे वास्तव्य राहते. म्हणूनच उद्या आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले घर एकदम स्वच्छ आणि चांगले ठेवायचे असते. त्याचबरोबर बघा, उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपले देवसुद्धा अगदी स्वच्छ करायचे आहेत. हळदीने किंवा गोमूत्राने आपल्याला आपले देव स्वच्छ करायचे आहेत. घरातील आपले देव अगदी स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे. आणि आपल्याला याच दिवशी जर आपण आपल्या कुलदेवतेच्या नावाने जर कलश मांडत असेल तर या अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. आणि जे आपल्या घरात जर तुम्ही कुलस्वामिनीचा किंवा कुलदेवतेचा जर तुम्ही कलश स्थापन केला नसेल तर अमावस्या हा दिवस अत्यंत खूप चांगला दिवस आहे. तर या दिवसापासून तुम्ही कलशसुद्धा स्थापना करू शकता. त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराला हळदीचे लेपनसुद्धा करायचे असते. घराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे असते. तर गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्याला उंबऱ्याचे लेपन करायचे असते. असे जर आपण हळदीचे लेपन जर आपण केले तर उद्या माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. कारण हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे म्हटले जाते. कारण हळदीचे लेपन करणे हा सुद्धा खूप चांगला मार्ग आहे. माता लक्ष्मी याने आकर्षित होते व माता लक्ष्मीचा आपल्या घरात कायम वास्तव्य राहतो. आणि हळदीचे लेपन केल्याने बाहेरील बाधा किंवा बाहेरील वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाहीत. म्हणून हळदीचे लेपन करणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. त्याचबरोबर बघा, उद्या आपल्याला देवांसमोर किंवा माता लक्ष्मी समोर आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. मौनी अमावस्येला आपण जर माता लक्ष्मी समोर तिळाच्या तेलाचा जर दिवा लावला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. म्हणूनच उद्या अवश्य तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, संध्याकाळी आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तुळशीसमोर लावायचा आहे. कारण तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते.
अमावस्या हा दिवस माता लक्ष्मी येण्याचा आगमनाचा दिवस असल्यामुळे जर आपण तुळशीपुढे जर आपण तुपाचा दिवा लावला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो. म्हणूनच तर बघा, गायच्या तुपाचा सुद्धा आपल्याला खूप महत्त्व आहे. गायचे तूप आपल्या प्रत्येक समारंभामध्ये वापरले जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला नक्कीच गायच्या तुपाचा दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय खूप महत्त्व आहे. वैदिक शास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. तर बघा, चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले गेले आहे. त्याचबरोबर बघा, पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाचा उत्पत्ती मुनी शब्दापासून झाली आहे असे मानले जाते. त्याचबरोबर असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते. या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. म्हणूनच या मौनी अमावस्येला मौन पाळणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. त्याचबरोबर बघा, मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर तिळाचे दान किंवा तिळाचे तेल, आवळा इत्यादी दान करावे. या दिवशी गरीब, साधू, महात्मा किंवा ब्राह्मण यांना अन्नदान करावे आणि त्यांना लोकरीचे ब्लँकेट, कपडे किंवा ब्लँकेट इत्यादी दान केल्याने आपल्याला मौनी अमावस्येचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर बघा, या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे. असे दान केल्याने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात आणि जी आपली अडलेली कामे आहेत ती मार्गी लागतात. त्याचबरोबर बघा, या दिवशी स्नान आणि दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर या मौनी अमावस्येच्या दिवशी महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा, कावेरी, गंगा, सिंधू आणि इतर अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. तर बघा, हे सर्व उपाय आपल्याला मौनी अमावस्येच्या म्हणजेच उद्या करायचे आहेत. तर शास्त्रानुसार किंवा मान्यतेनुसार ही मौनी अमावस्या अत्यंत खूप महत्त्वाची मानली जाते. तर बघा, ही सर्व कामे किंवा हे सर्व उपाय आपल्याला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. तर बघा, ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.